नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। मित्रांनो, आजचा एक निर्णय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्यापासून वाचवू शकते। तो निर्णय कोणता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। मित्रांनो, शासनाचा जो पीक विम्याचा हप्ता जो अजूनही काही शेतकऱ्यांनी घेतलेला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम सुरू होताच शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आपल्याकडे शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे। कधी गारपीट, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, या सर्व घटकांमुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका नेहमीच असतो। पण आता काळाची गरज करण्याची नाही। मित्रांनो, सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत रब्बी 2025 आणि 26साठी 1 डिसेंबरपासून फसल विमा आठवड्याची सुरुवात केली आहे। शेतकरी आपले पिके नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी या योजनेत अर्ज करू शकतात। या योजनेचा उद्देश प्रत्येक शेतकऱ्याला सोप्या पद्धतीने आणि कमी किमतीत विमा मिळावा आणि त्यांचे पीक हवामानाच्या बदलांपासून सुरक्षित राहावे हा आहे। मित्रांनो, 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकता। रब्बी पिकांच्या विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की शेवटच्या क्षणाचा अवलंब करू नये, कारण शेवटी वेबसाईटवर गर्दी किंवा तांत्रिक अडचणी येतात आणि अनेक जण मागे राहतात। वेळेत केलेला विमा संपूर्ण हंगामात संरक्षणाची खात्री देतो। कमी प्रीमियममध्ये मोठा फायदा। मित्रांनो, आपल्याकडे शेतीमध्ये हवामान कधी बदलले जाईल हे सांगणे कठीण आहे। गारपीट, वादळ किंवा अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते। अशावेळी पीक विमा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो। रब्बी हंगामासाठी या योजनेत केवळ 1.5% प्रीमियम आहे आणि राहिलेला वाटा सरकार देते। जर तुमच्या पिकांचे नुकसान झाले तर विमा कंपनी नियमानुसार योग्य भरपाई देते। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून वाचतो। मित्रांनो, आता या विमा योजनेची अर्ज प्रक्रिया खूप सोपी केली आहे। शेतकऱ्यांना कुठेही कार्यालयात जाण्याची गरज नाही। घरी बसूनच पीक विमा करता येतो। यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप वापरून शकतात किंवा PMVFBY अधिकृत वेबसाईटवर जाऊन सहज नोंदणी करू शकतात। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ घेणे सोपे झाले आहे। मदतीसाठी संपर्क देखील तुम्हाला करता येऊ शकतो। मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा नोंदणी करताना जर समस्या आली किंवा योजनेविषयी कोणतीही माहिती हवी असेल तर हेल्पलाईन नंबर 14447 वर संपर्क करू शकता। तसेच व्हॉट्सअप चॅट बॉट नंबर 7065514447 वर मेसेज करूनही आपण आपली माहिती मिळवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चुका केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी चुका करू नये, जेणेकरून त्यांना पीक विम्याच्या बाबतीत कोणताही अडचण निर्माण होणार नाही आणि पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाऊ शकतात। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालंच तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।